महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे सरकारी योजना या चॅनलवर। आणि लाडक्या बहिणींसाठी आज खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या बातम्या आहे लाडक्या बहिणींसाठी, म्हणून आजचा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका, नाहीतर महत्त्वाची जी बातमी आहे ती तुम्ही कुठे ना कुठे स्किप करशाल। तर आतापर्यंत 10 हप्ते आपले जे सरकार आहे त्यांनी दिलेले आहे लाडक्या बहिणींना। तर 10 हप्ते कोणाकोणाला आले त्याने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि जिल्हासुद्धा मेन्शन करायचं आहे। तर ज्या महिलांचे पैसे आले नाही त्यांना सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे त्यांच्यासाठी, आणि आज संध्याकाळी त्यांच्यासाठी एक मी व्हिडिओ टाकणार आहे शॉर्टमध्ये, तो व्हिडिओ नक्की बघा आणि ती प्रोसेस करा, नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल। तर आता जाणून घेऊया। तर लाडक्या बहीण योजनेत लाभार्थीसाठी महत्त्वाची बातमी, या रेशन कार्ड धारकाला महिलांना पातळी होणार नाही। तर लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी अपडेट आलेली आहे समोर। तर शिंदे सरकारने सुरू केलेली या योजनेत महाआकांक्षा योजना पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर कोणती रेशन धारक आहे त्यांना त्यांची पातळी होणार नाही, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सारी माहिती आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर आतापर्यंत लाडक्या बहिणींनो, तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहात पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। आमच्याच्याने जेवढी मदत होत आलेली आहे तेवढी करतो, जेवढे कमेंट आहे त्यांना आम्ही नक्कीच रिप्लाय देतोय। तर या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दर महिने 1500 रुपये जमा केले जात आहे। आतापर्यंत या योजनेत पात्र महिला एकूण 10,000 रुपये देण्यात आले आहे असं म्हटलं जात आहे। तर तेव्हापासून आतापर्यंत टोटल 13,500 जमा झालेले आहे एप्रिल महिन्यापर्यंत। तर लाडक्या बहिणींना आता 11वा हप्ता कधी मिळणार तेव्हा लाडक्या बहिणींचं खूप लक्ष आहे, म्हणजे 11वा महिना म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार। तर लाडक्या बहिणीला मी सांगणार आहे, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 3rd वीक किंवा 4th वीक म्हणजे महिना संपायच्या अगोदर 3ऱ्या हप्त्यात किंवा 4थ्या हप्त्यात नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे। तर मे महिन्याचा लाभ देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेत अर्जाची पातळी करण्यात निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे, म्हणजे अर्जाची पातळी जे महिला निकषात बसत नाही तशा महिलांना ह्या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे। तर जे महिला निकषात बसत नाही म्हणजे 4 चाकी वाहन असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन असेल, तर असे खूप सारे महिला आहेत ज्यांचे पत्ता कट होण्याची शक्यता आहे। तर कोणाकोणाचा पत्ता कट होणार आणि किती संख्या होणार आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर दरम्यान पातळीनंतर ज्या महिला निकषात बाहेर आहे त्यांचा लाभ घेत आहे तर ह्या योजनेत वगळले जाणार आहेत, त्यांचे अर्ज बाद केले जातील अशी माहिती समोर आलेली आहे। महिला व बालविकास विभागाकडून या योजनेत सर्व अर्जाची पातळी होणार अशी सांगितले गेले आहे। मात्र संदर्भात एक नवीन अपडेट सुद्धा आलेली आहे। तर ह्या योजनेची पातळी म्हणजे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ह्या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये खूप सारे महिला जे पात्र नसून सुद्धा लाभ घेत होते, नोकरी करीत होते सरकारी, तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर अशा महिलांचा पत्ता कट होणार आहे, पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे आतापर्यंत जेवढे हप्ते दिले ते वसूल करण्यात येणार नाही असं सुद्धा म्हटलं आहे। तर या महिलांना अर्जित पातळी होणार आहे नाही। तर मिळालेली माहिती अनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व अर्जाची पातळी केली जाणार नाही। सरकार काही महिला लाभार्थीचा अर्ज पातळणार नसल्याचे म्हटलं जात आहे। तर किती अशा महिला असेल तर ह्या योजनेत पातळी करणार नाही। तर या योजनेत नियमाचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या महिलांचा अर्ज बाद केले जात आहे। तर या तरी काही महिला अर्ज बाद केले जाणार नाही। पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या महिलांची तपासणी होणार नाही, म्हणजे ज्या महिलांचे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांची तपासणी करण्यात येणार नाही। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक मोठी अपडेट आलेली आहे समोर। तर ह्या योजनेत जे खोट्या प्रकारे लाभ घेत होते, नियमाचं उल्लंघन करीत होते आणि निकषात बसणारे जे महिला आहे त्यांना नक्कीच हप्ते मिळेल, पण जे नियमाचं उल्लंघन करून लाभ घेत होते तर त्यांचा आता कुठं ना कुठं पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि सरकार खूप कडक कार्यवाही करणार असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची बात अशी आहे की 11वा हप्ता कधी मिळणार
त्याच्यावर लाडक्या बहिणीचं खूप लक्ष आहे. तर नवीन माहितीसुद्धा आलेली आहे समोर. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 11वा हप्त्याची जे तारीख आहे ती समोर आलेली आहे. मी तुम्हाला नंतर सांगितल्याप्रमाणे 3रा किंवा 4था हप्त्यात लाडक्या बहिणींना नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये पैसे येईल. 3रा किंवा 4था आठवड्यात केव्हा जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता. तर आता जसे जसे ही योजनेचं जास्त दिवस होत आले, आता 1 वर्ष कंप्लीट होणार आहे लाडक्या बहीण योजनेला, तर तसे तसे नियम बदली होत जाणार आहे. आणि ज्या महिला निकषात बसत नाही तरीसुद्धा लाभ घेतात, हळूहळू सगळ्यांचे पत्ते कट होणार आहे. तर ज्या महिला निकषात नाही बसून तरीसुद्धा योजनेचा लाभ घेत होते, तर त्यांचं कुठे ना कुठे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये नाव वगळलं जाणार आहे. तर ज्या महिला अशा आहेत जे निकषात बसत आहे, सगळे नियममध्ये बसत आहे, तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आहेत, तर तशा महिलांना मी सांगणार आहे की तुम्ही सर्वात अगोदर आधार UDIमध्ये जावा ॲपमध्ये आणि तिथे जाऊन चेक करा. तुमचा आधार नंबर टाका, OTP येईल तो टाका. त्यानंतर खाली आधार सेंडिंग इन त्यामध्ये जाऊन तुम्ही आधार स्टेटस बघू शकता. त्या स्टेटसमध्ये तुमचं नाव, तुमचा फोटो येईन, नाव येईन, तुमचा आधार नंबर येईन आणि खाली कोणत्या बँकमध्ये तुमचे लाडक्या बहिणीचं पैसे जमा होणार आहे ते मेन्शन केलेले असेल. आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा ज्या बँकेचं खातं दिलं, नंबर दिला, तर तोच नक्की तिथे बँक खाता नंबर आहे की नाही ते चेक करा. तिथे वेगळा नंबर असेल तर त्या बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा की ह्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे की नाही. नक्की तिकडं तुमचे पैसे आलेले असेल. पहिल्या अगोदर तर आधार आणि बँक लिंक करायची आहे, तरीसुद्धा नाही आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या साईटवर जाऊन तुम्ही नक्की कंप्लेंट करू शकता. आणि ही कंप्लेंट जे सरकार आहे ते नक्की तुमची कंप्लेंट घेईन आणि तुम्ही निकषात बसत आहात तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील. तर ही प्रोसेस करा, नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. आणि ह्या बाबतीत आज संध्याकाळी एक मी छोटासा व्हिडिओ बनवून टाकणार आहे. तर तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता किंवा कशा प्रकारे काय प्रोसेस आहे पुढे ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर नक्की ही प्रोसेस करा, नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तर लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे. तर इथं अर्थमंत्री अजितदादा पवार या बाबतीत माहिती दिली आहे की लाडकी बहीण आगामी काळात 30 ते 40 हजार रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे जाईल. म्हणजे लाडक्या बहिणीला काही बिझनेस चालू करायचा असेल किंवा काही उद्योगधंदा चालू करायचा असेल तर त्यांना 30 ते 40 रुपयेपर्यंत 40 हजारपर्यंत ते लोन देणार आहे. तर अर्जाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या शासनातर्फे भरला जाणार अशी माहितीसुद्धा यावेळी दिली आहे. पण या योजनेत सध्या विचार केला जात आहे, त्यामुळे संदर्भात पुढे काय निर्णय होणार ते पाहण्यासाठी पाहूया आपण. म्हणजे काय आहे ते अजून कधी लोन देणार, कधी काय प्रोसेस आहे ते सांगितलं नाही, पण जेव्हा केव्हा देईन तर नक्कीच आपल्यासमोर येईल. 2100 रुपयेचा हप्ता कधी मिळणार यावर पण लाडक्या बहिणींचं खूप कमेंट आहे. तर जेव्हा देतील तेव्हा आपल्यासमोर येईल. तर अशी नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.